नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी नोटीस केला आहे का एखादा शेअर एका प्राइसवर येतो आणि परत वर जातो किंवा वर जाऊन पुन्हा खाली येतो? हे रँडम नाही, यामागे एक पॉवरफुल कॉन्सेप्ट आहे, सपोर्ट अँड रेजिस्टन्स. सपोर्ट म्हणजे असा प्राइस लेवल जिथे शेअर खाली येऊन थांबतो आणि परत वर जातो, म्हणजेच बायर्स इथे स्ट्रॉंग असतात. रेजिस्टन्स म्हणजे असा प्राइस लेवल जिथे शेअर वर जाऊन थांबतो आणि खाली येतो, म्हणजेच सेलर्स इथे स्ट्रॉंग असतात. उदाहरणार्थ, एखादा शेअर वारंवार 100 रुपयावरून वर जातो, 100 रुपयाबरोबर सपोर्ट, आणि 120 रुपयावरून खाली येतो, 120 रुपयाबरोबर रेजिस्टन्स. हे का होतं? कारण ट्रेडर्सचं सायकॉलॉजी, बाईंग अँड सेलिंग प्रेशर, डिमांड अँड सप्लाय. एंट्री कधी घ्यायची? सपोर्टच्या जवळ बाय करा, रेजिस्टन्सच्या जवळ प्रॉफिट घ्या. जर शेअर रेजिस्टन्स तोडून वर गेला त्याला ब्रेकआउट म्हणतात आणि स्ट्रॉंग मूव्ह होऊ शकतो. लक्षात ठेवा, स्टॉप लॉस नेहमी वापरा, व्हॉल्यूम सोबत कन्फर्म करा, फेक ब्रेकआउट टाळा. आता तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स आणि त्याचा वापर समजला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत ट्रेंड म्हणजे काय, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड. म्हणून शेअर मार्केट मराठीत शिकण्यासाठी स्विंग इज किंग चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.